नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे, फेब्रुवारी महिना जो आहे, तो कन्या राशींच्या व्यक्तींना बऱ्याच गोष्टीसाठी अनुकूल असा म्हणता येईल. म्हणजे त्यांची स्वप्नपूर्ती होण्याचा हा महिना आहे असं मी म्हणेन. त्यांनी नियोजित केलेल्या किंवा ठरवलेल्या किंवा कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करायची अशा ज्या काही घटना आहेत त्या घटना आपल्या मनाप्रमाणे घडतील. पूर्वार्धामध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षाने त्यांना जाणवेल. पूर्वार्धात काही गोष्टी त्यांना अनुकूल अशा दिसत आहेत आणि त्या अनुकूलतेचा फायदा त्यांना निश्चित होईल. गोष्टीसाठी प्रयत्न त्यांनी करायचा आणि दैवयोगाने त्या पूर्ण होतील असा एक योग या महिन्यात घडत आहे आणि तो पूर्वार्धामध्ये सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडतील. उत्तरार्धामध्ये त्या गोष्टीसाठी थोडी लढाई किंवा थोडी स्पर्धा असं करून ती गोष्ट करावी लागेल, पण ती सुद्धा उत्तरार्धात थोड्या जास्त कष्टाने पूर्ण होईल याला खूप महत्त्व आहे. कष्ट आहेत किंवा कमी आहेत एवढाच प्रश्न आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये प्रकृतीच्या बाबतीत त्यांना खूपसा काही त्रास दिसत नाही आहे. घसा किंवा घशाच्या खालचा भाग म्हणजे घसा ते छाती या भागामध्ये जर काही ॲलर्जी किंवा असं जर काही ज्यांना पूर्वीपासून आहे त्यांनी थोडी काळजी घ्यावी. त्या काळजीने असे जे काही प्रश्न आहेत ते मिटून जातील किंवा इन्फेक्शन किंवा अशा ज्या गोष्टी आहेत घसा किंवा छाती यामध्ये त्या कमी होतील. उद्योग करणारे जे व्यक्ती आहेत, ज्यांचे स्वउद्योग आहेत किंवा लघुउद्योजक आहेत, त्यांना या महिन्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी करण्याची संधी मिळेल. त्या पूर्ण होतील असं सांगता येत नाही, पण संधी मिळेल आणि त्या संधीचा ते फायदा घेऊ शकतात किंवा त्या संधीमध्ये जंप करू शकतात असं मी म्हणेन. त्यामुळे त्या संधीचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा आणि त्यासाठी अनेक लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते अपेक्षित त्यांना यश मिळेल. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू शकतो की नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना खूप मोठी जबाबदारी या महिन्यात त्यांच्यावर येऊन पडेल. म्हणजे कामाचा व्याप वाढेल, अनेक कामं किंवा टास्क जे आहे त्यांच्या पुढे वाढलेला असेल आणि ते मेहनतीने ते पूर्ण करू शकतात आणि त्याची वाहवा आणि योग्य तो मोबदला दोन्ही गोष्टी त्यांना मिळतील. जे दीर्घ उद्योजक आहेत किंवा मोठे उद्योजक आहेत त्यांनाही मी असं सांगेन की त्यांनी आपल्या कंपनीचा IPO किंवा अशा काही गोष्टी असतील तर या महिन्यामध्ये लॉन्च कराव्यात की जेणेकरून त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्या प्रकारे धन ते एकत्र करू शकतात. साधारणपणे ज्यांची कामं की डे टू डे कॉलवर असतात त्या लोकांना आपलं कार्य पूर्ण होऊ शकणार नाही किंवा त्या कामाचा आवाका एवढा वाढेल की सगळीकडे ते न्याय देऊ शकत नाहीत. पण आपल्या जोडीदारांना किंवा आपल्या बरोबर काम करणारे जे आहेत त्यांना बरोबर ग्रुप टीमने हे ते काम करू शकतात. म्हणून टीमवर्कसुद्धा या महिन्यात करणं त्यांनी महत्त्वाचं आहे. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत कन्या राशींची त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी पुढच्या अभ्यासाची आणि परीक्षेची केलेली आहे. त्याची उजळणी त्यांनी करावी आणि जो ज्यांच्याकडे वेळ आहे त्या वेळाचा असा त्यांनी अवलंब करावा. म्हणजे उजळणी करून पुन्हा त्याच्यावर रिव्ह्यू घेऊन त्यांनी ते काम करावं म्हणजे त्यांना त्याचा चांगला फायदा मिळू शकेल. जे परदेशी शिक्षण घेण्याचे प्रयत्न जे करतायत त्यांनी त्या युनिव्हर्सिटींना ॲप्रोच करावं आणि त्यांच्याकडून त्यांनी कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर सुरू करावं असा हा महिना आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पती पत्नीमध्ये काही प्रमाणात विसंवाद होण्याची शक्यता आहे. म्हणजे वेगवेगळे दोन ओपिनियन असल्यावर त्याची एका वाक्यात होणं कठीण असतं, तसंच काहीचं या महिन्यात होऊ शकतं. तर त्या बाबतीत शक्यतो वाद कमी करून काहीतरी मार्ग काढावा आणि पुढे जावं असाच सल्ला मी या ठिकाणी त्याला देऊ इच्छितो. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्तरार्धामध्ये
आपल्या शत्रूवर मात करून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे शत्रू म्हणजे अडथळे, शत्रू म्हणजे व्यक्तिगत नव्हे. काही अडथळ्यावर मात करून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. ते अडथळे नेमके काय आहेत आणि ते कशा प्रकारे तुम्हाला आवर घालू शकतात याचा तुम्ही अंदाज घ्या आणि त्याच्यावर तुमचं सोल्युशन फाइंड आउट करा आणि ते कार्य तुम्ही पूर्णत्वास न्या, असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. उत्पन्नाच्या बाबतीत तुमचं उत्पन्न ह्या म्हणजे स्टेबल आहे. असं काही खूप अनावश्यक खर्च, अनाठाई खर्च मला दिसत नाही आहे. पण जे आवश्यक खर्च आहेत ते तुम्ही करावेत. आपल्या कामाच्या बाबतीत किंवा अन्य कौटुंबिक बाबतीत जे आहेत ते करावेत आणि आपला हा महिना जो आहे तो तसाच पुढे न्यावा. कौटुंबिक बाबतीत जर आपण असं म्हटलं तर कौटुंबिक बाबतीत तुम्हाला अनेकांचं सहकार्य कुटुंबातल्या लोकांचं मिळेल आणि तुम्ही जे ठरवलेलं जे काही गोष्टी आहेत, ठरवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये तुम्हाला अनुकूलता त्यांच्याकडून मिळू शकते. कोर्टाच्या बाबतीत किंवा अन्य काही दावे लावणे किंवा कोणावर केस करणे अशा गोष्टी मात्र या महिन्यात तुम्ही करू नका. त्या अतिशय दीर्घकाल चालतील आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही. त्यामुळे कोर्टबाजी असे प्रकरणं तुम्ही या महिन्यात करू नये. इस्टेट किंवा प्रॉपर्टी या बाबतीत जर विचार केला तर तुम्हाला या बाबतीत या महिन्यात फायदा दिसून येतो. म्हणजे काही प्रॉपर्टी नवीन घेणे किंवा काही इन्व्हेस्टमेंट या सदरातून काही तुमच्या मनात असेल तर ती करणे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला या महिन्यात फायदेशीर दिसून येत आहेत. हे होतं कन्या राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.